राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच. निवडणूक आयोगाचा आमच्यावर अन्याय. सुप्रिया सुळेंचं आयोगाच्या निर्णयावर टीकास्त्र. शिवसेना पक्ष आणि चिन्हावरून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद सुरू आहे. सलग 4 दिवस चाललेल्या युक्तिवादात ठाकरे सेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीचे सुप्रीम कोर्टात वाभाडे काढले. याच मुद्द्यावरून पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही निवडणूक आयोगावर हल्लाबोल केलाय. बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना जशी उद्धव ठाकरेंची आहे तशीच राष्ट्रवादी काँग्रेस ही शरद पवारांची असल्याचा दावा सुप्रिया सुळेंनी केलाय. तसंच निवडणूक आयोगानं अन्याय केल्याची टीका त्यांनी केली आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना मार्मिक उत्तर दिलंय. शिवसेना ही काल, आज आणि उद्या ही उद्धवजींचीच असणार आहे. याचं कारण असं की बाळासाहेब ठाकरेंनी तो पक्ष स्थापन केला. ते हयात असताना त्यांनी तो पक्ष उद्धवजींच्या हातात दिला. शरद पवारांकडून चुकीच्या पद्धतीने पक्ष काढून घेतला. उद्धवजींची केस तीच आहे. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर इलेक्शन कमिशन आणि त्याच्या मागची जी अदृश्य शक्ती आहे त्या अदृश्य शक्तीचा गैरवापर करून 2 संविधानिक गोष्टी या मोडून काढण्याचा पाप त्यांच्यावर आहे. सुप्रियाताई काही म्हणू शकतात, पण हा प्रश्न जो आहे हा सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे. आता सर्वोच्च न्यायालय या संदर्भात निर्णय देणार आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीत दिलेला आहे आणि लोक न्यायालयाने शिवसेना ही सन्माननीय एकनाथराव शिंदेजींची आणि राष्ट्रवादी ही अजितदादा पवारांची आहे. यावर शिक्कामोर्तब केलेला आहे. ठीक आहे, आता सुप्रीम कोर्ट काय करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, पण सुप्रीम कोर्टही हाच निर्णय दिला अशी आम्हाला अपेक्षा आहे. ठाकरे सेनेनंही सत्ताधाऱ्यांसह निवडणूक आयोगावर निशाणा साधलाय. खासदार संजय राऊतांनी अमित शहांसह निवडणूक आयोगावर शेलक्या शब्दात टीका केली आहे. जो आमदार अपात्र होणार आहे पक्षांतरानंतर अँटी डिफेक्शन लॉ नुसार, त्या अपात्र ठरणाऱ्या व्यक्तीला तुम्ही राज्याचा मुख्यमंत्री केलं. हे देशाच्या घटनेच्या विरोधात, संविधानाविरोधात, 10th शेड्यूलच्या विरोधामध्ये. इथेच शेण खाल्लेलं आहे सगळ्यांनी बसून, सामुदायिक. आणि त्याचे निर्माते अमित शहा जे आता पळतायत तोंड लपवून. फक्त काल पार्लमेंटला मुखदर्शन दिलं आणि निघून गेले. ठाकरे सेनेचा सुरू असलेला युक्तिवाद पाहून आता पवारांच्या राष्ट्रवादीतही उत्साहाचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसतंय. त्यामुळे पवारांची राष्ट्रवादी ही सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीसाठी पुढे काय रणनीती आखणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.